प्रेक्षक हो नमस्कार। द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी स्वबळाची तयारी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका। सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी होत आहेत। परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे कुठेतरी हे राजकीय इनकमिंग थांबल्यासारखं दिसत आहे। त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील अंतर्गत मतभेद किंवा एक संशयाचं जे धुकं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये तयार झालेलं होतं ते कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे किंवा त्या चर्चेमुळे ते धुकं कुठेतरी निवळताना दिसते। म्हणजेच एक प्रकारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार या चर्चेमुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जो एक सत्ता आल्यानंतर नॅरेटिव्ह बनवलेला होता आणि मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे राजकीय नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा ओढ होता किंवा राजकीय नेते, कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आकर्षिले जात होते। तो वेग कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे थांबलेला दिसतोय। अर्थातच एकनाथ शिंदे यांचं भारतीय जनता पक्षाच्या लेखी असणारं महत्व म्हणजे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कमजोर करणं किंवा शिवसेनेची ताकद कमी करणं यासाठी उपयोग म्हणून भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांना बळ दिलं आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी आपल्या राजकीय महत्वाकांक्षा काही प्रमाणात पूर्ण करण्यासाठी खरं तर मोठं पाऊल उचललं आणि शिवसेनेमध्ये खरं तर विभागणी झाली। शिवसेनेची ताकद कमजोर होणं याचा फायदा अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या हा भारतीय जनता पक्षाला होणार आहे। परंतु सध्या एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाबरोबर असून सुद्धा देखील गेल्या 5-6 महिन्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी करण्याचा चहूबाजूंनी प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे। एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद न मिळणं किंवा त्यांना म्हणाव्याशी मनाप्रमाणे खाती न मिळणं, त्याचबरोबर पालकमंत्री पदाच्या वाटपासंदर्भात रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री असो अथवा नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद असो ते न मिळणं, त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी घेतलेले निर्णय ते काही निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बदलले गेले। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी आपल्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत काही निर्णय घेतले, त्या निर्णयांचं रिव्ह्यू एक प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेला आहे आणि काही टेंडर किंवा काही निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय हे बदलण्यात आले, काही टेंडर कॅन्सल करण्यात आले। म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे हे सध्या द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेले आहेत। एकनाथ शिंदे यांना राजकीय पाठबळ देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने आणि प्रामुख्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। परंतु महायुती सरकारला निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने बहुमत मिळालं आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असा एक दबाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भारतीय जनता पक्षावरती टाकण्यात आला आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव खरं तर मुख्यमंत्री पदासाठी संघाकडून
पुढे करण्यात आलं किंवा त्याला नावाला पाठबळ देण्यात आलं. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती, परंतु भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होईल असं गृहमंत्री अमित शहा यांना देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगावं लागलं. देवेंद्र फडणवीस हे चतुर राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. देवेंद्र फडणवीस यांनी जरी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं असलं तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा 5 वर्षाचा अनुभव आहे. आणि एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी काम केलेलं आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं हित कशा पद्धतीने साध्य केलं जाईल किंवा भारतीय जनता पक्षाचं संघटन, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नेत्यांचं हित कशा पद्धतीनं बघितलं जाईल यासाठी देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्नशील असतात. आपल्या 2014 ते 2019 या कारकिर्दीत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये एक हाती सरकार चालवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष म्हणजे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष आणि सरकार यावरती आपलं एक हाती नियंत्रण ठेवण्यामध्ये यश मिळवलं. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळं भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचं हित, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देणं, त्यांना सत्तेचा फायदा करून देणं यासाठी देवेंद्र फडणवीस आपली संपूर्ण ताकद पक्षाच्या पाठीमागं उभी करताना दिसतात. 2029 मध्ये भारतीय जनता पक्षाला स्वबळावरती सत्तेमध्ये यायचं आहे. जर भारतीय जनता पक्षाला 2029 मध्ये सत्तेवरती यायचं असेल तर त्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून शहरी भागाबरोबरच महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवणं, रुजवणं हे गरजेचं आहे. आणि त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही त्यासाठी एक लिटमस टेस्ट असणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतील सर्वच पक्ष आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष स्वबळावरती अखेरच्या क्षणी लढू शकतात अशा पद्धतीची रणनीती सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून आखली जात असल्याचं दिसत आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त निवडणुकीमध्ये संधी देण्यासाठी राजकीय पक्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावरती लढतात. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिकेच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर छोट्या मोठ्या महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका या निवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. यामध्ये प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा महत्वाच्या महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष स्वबळावरती निवडणुकीला सामोरं जाऊ शकते. त्या दिशेने भारतीय जनता पक्षाने खरं तर रणनीती आखण्यास सुरुवात केलेली आहे. मुंबई महानगरपालिका एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दृष्टीनं महत्वाची आहे, परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं जरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक म्हणजे 50 ते 60 नगरसेवक, माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी झाले असले तरी सुद्धा त्यातील किती नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांच्याकडून तिकीट दिलं जाईल हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जरी एकनाथ शिंदे यांनी या माजी नगरसेवकांना तिकीट देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी सुद्धा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन पक्षांमध्ये युती होईल का हा पहिला प्रश्न. जर युती झाली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भारतीय जनता पक्ष किती जागा सोडेल? कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मदार ही मुंबई महानगरपालिकेसाठी मराठी मतदारांवरती अवलंबून आहे, परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे हे मराठी मतदार इकठ्ठा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी जाऊ शकतात. हे वेगवेगळ्या सर्वे मधून दिसून येते. त्यामुळं भारतीय जनता पक्ष मुंबई महानगरपालिकेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं ओझ आपल्या बरोबर येईल का
किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना बरोबर असल्यामुळं खरंच भारतीय जनता पक्षाला फायदा होईल की तोटा, हा खरं तर महत्वाचा प्रश्न आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे कुठंतरी एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर ही कमी होताना दिसते. म्हणजेच महायुतीमध्ये आणि विशेष करून भारतीय जनता पक्षाकडे एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी होताना दिसते. उद्धव ठाकरे यांचं राजकीय महत्व कमी करण्यासाठी, त्यांची राजकीय ताकद कमी करण्यासाठीच एकनाथ शिंदे यांचा वापर खुबीनं भारतीय जनता पक्षाने केला. परंतु सध्या एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्व भारतीय जनता पक्षाच्या लेखी कमी झालेलं आहे असंच म्हणावं लागेल. दुसऱ्या बाजूला पुणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मर्यादित ताकद आहे. त्यामुळं तिथं भारतीय जनता पक्ष मागील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळावरती सत्तेवरती आलेला होता. त्यामुळं पुणे महानगरपालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावरती लढू शकतो. नवी मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची महानगरपालिका आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गणेश नाईक यांचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे. गणेश नाईक ज्याही पक्ष, कोणत्याही पक्षात असतील ते त्या पक्षासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्या पक्षाला जिंकून देतात. गणेश नाईक हे सध्या कॅबिनेट मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि मंत्री आहेत. त्यामुळं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावरती निवडणूक लढू शकतो. कारण गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिलेला आहे. ठाणे महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावरती लढेल किंवा तशी भारतीय जनता पक्षाने स्वबळावरती लढावी अशी ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची मागणी आहे. ठाणे महानगरपालिका हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु ठाणे महानगरपालिका किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तुलनेत भारतीय जनता पक्षाची ताकद ही खरं तर मोठी आहे. त्यामुळे एकंदरीत जिथं जिथं भारतीय जनता पक्ष राजकीय दृष्ट्या कम्फर्टेबल आहे, जिथं भारतीय जनता पक्षाला म्हणजेच जिल्हा परिषदेची निवडणूक असो, पंचायत समितीची निवडणूक असो, महानगरपालिकेची निवडणूक असो, जिथं जिथं भारतीय जनता पक्षाला स्वबळावरती आपण सत्तेमध्ये येऊ शकतो असं वाटतंय, तिथं त्या महानगरपालिका, जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पक्ष स्वबळावरती लढण्यालाच प्राधान्य देईल असं सध्याचं चित्र आहे. त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही एक प्रकारे स्वबळाची चाचपणी सुरू केलेली आहे. आणि एकंदरीत मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील वेगवेगळ्या जिल्ह्यातील किंवा महानगरपालिका क्षेत्रातील महत्वाचे नेते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा सुरू आहे. अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अजून 4 ते 5 महिन्यांचा वेळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एका टप्प्यामध्ये होणार की 2 टप्प्यामध्ये होणार याबाबत अजून निर्णय झालेला नाही. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं आणि राजकारणामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात जर भारतीय जनता पक्षाबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आपलं राजकीय प्राबल्य टिकवून ठेवायचं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवणं हे दोन्ही पक्षांच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या रणनीतीचा बारकावेनं अभ्यास एक प्रकारे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सुरू असल्याचं दिसतंय किंवा भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कोणते निर्णय घेतोय याकडं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्याचं बारकावेनं निरीक्षण केलं जात आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या दृष्टीनं सातत्याने अलर्ट मध्ये असतो. निवडणूक लढवण्यासाठी सर्वात चांगलं पक्षीय संघटन आणि सर्वात प्रभावी अशी राजकीय यंत्रणा ही भारतीय जनता पक्षाकडे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मजबूत साथ
हे भारतीय जनता पक्षाला आहे. आणि एकंदरीत गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असावी किंवा भारतीय जनता पक्षाचंच वर्चस्व असावं याच इराद्याने 2014 पासून भारतीय जनता पक्षाने वेगवेगळ्या राज्यामध्ये निवडणुकीसाठी रणनीती वापरलेली आहे. त्याच अनुषंगानं जरी सध्या 3 पक्ष सत्तेमध्ये महाराष्ट्रामध्ये सहभागी असले तरी सुद्धा भारतीय जनता पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी आणि एकंदरीत कार्यकर्त्यांना संधी मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्तपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावरती निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो. त्यामुळं महायुतीमध्ये एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणनीतीवरून काहीतरी अंतर्गत गोंधळाचं वातावरण दिसतंय. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनीही आपल्या पक्षाच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितलेलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांची सातत्याने राजकीय कोंडी होताना दिसते आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळं जो एक माहोल मुंबई, कोकण, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये बदलताना दिसतोय, हिंदी सक्तीच्या मुद्द्याला ज्या पद्धतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून विरोध करण्यात आला आणि त्या मुद्द्याच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्यामुळे कुठेतरी मुंबई पालिकेबरोबरच ठाणे महानगरपालिका असेल किंवा मुंबई ठाणे महानगरपालिकेच्या आजूबाजूला ज्या महानगरपालिका आहेत किंवा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा राजकीय चित्र बदलताना दिसतंय. म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना बॅकफूटवरती तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना फ्रंटफूटवरती आल्याचं दिसतंय. म्हणजे एक प्रकारे आणि भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा वेळोवेळी प्रयत्न होतोय. त्यामुळं आगामी राजकारणाच्या दृष्टीनं किंवा राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांची राजकीय वाटचाल ही खरं तर खडतर असणार आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना आपला पक्ष वाढवायचा असेल, टिकवायचा असेल तर त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खरं तर मोठी अग्निपरीक्षा असणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी जर आपल्या पक्षाला यश मिळवून दिलं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा नव्यानं झळाळी मिळू शकते. त्यामुळं एकनाथ शिंदे या राजकीय कोंडीतून कसा मार्ग काढतात हे पाहणं खरं तर उत्सुकतेचं आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.